पालकाची भाजी ही आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगली आहे. पण आपण जर नेहमीच पालक खातो का हो? कारण पालकाची भाजी ना बऱ्याचदा सगळ्यांनाच आवडत नाही. पण आज आपण मस्त अशी चमचमीत ही पालक पनीर तयार करणार आहोत. पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे, तर पालकामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न आहे. आणि अशी ही भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल अशी आपण तयार करणार आहोत. बरं, या भाजीसाठी आपण फार असा काही तामझाम न करता साध्या सोप्या पद्धतीने हा असा चमचमीत आणि चटपटीत बोट चाटून पुसून खातील इतकी छान पालकाची भाजी कशी तयार करायची हे पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम इथे मी एक गड्डी ही पालकाची पानं स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहेत आणि धुवून सुद्धा घेतलेली आहेत. आपल्याला हा पालक आहे ना स्वच्छ धुवून आणि निवडून घ्यायचा आहे. पालकाची पानच घ्यायची, शक्यतोवर देठाचा भाग घेऊ नये. अशी पानं चांगली हिरवीगार असायला हवीत. आता हा पालक आपण ब्लांच करून घेणार आहोत. तर ब्लांच करणं म्हणजे काय, तर पालकाची पानं ही थोडीशी अशी उकळत्या पाण्यामध्ये घालून घ्यायची आहेत. पण मी इथे पाण्यामध्ये ना 2 चमचे साखर घालणार आहे, की जेणेकरून पालकाचा हिरवागार रंग तसाच टिकून राहतो. आता पाण्याला हलकीशी अशी उकळी यायला सुरुवातच झाली होती, तोवर मी लगेच यामध्ये ही स्वच्छ धुवून आणि निथळून घेतलेली पालकाची जी पानं आहेत ती यामध्ये घालून घेतली. आता हे काय करायचं, फक्त आपल्याला 1 ते 2 मिनिटं या उकळत्या पाण्यामध्ये पालक आहे ना असा घालून ठेवायचा आहे. आपल्याला फार असं शिजवायचं नाहीये, फक्त असं पालकाचा बघा हलकासा रंग असा गडद झाला, थोडासा असा गडद झाला आणि पानं अशी मऊ झाली की लगेच आपल्याला ही पानं आहेत ना ती उकळत्या पाण्यातून काढून लगेच अगदी थंडगार पाण्यामध्ये घालायची. मी ते हे बर्फाचं किंवा फ्रीज मधलं थंडगार पाणी घेतलेलं आहे. हे असं का बरं करायचं, कारण जेव्हा आपण उकळत्या पाण्यातून पालकाची पानं थंड पाण्यामध्ये घालतो त्यावेळेस त्याची कुकिंग प्रोसिजर थांबते आणि पालकाचा रंग काळा न होता अगदी छान मस्त असा हिरवागार राहतो. आता हे थंड पाण्यातून ही पालकाची पानं मिक्सरच्या भांड्यात घातली. त्यानंतर यामध्ये काही हिरव्या मिरच्या घालायच्या. आवडीप्रमाणे तुम्ही हिरव्या मिरच्यांचं प्रमाण कमी अधिक करू शकता आणि मुठभर कोथिंबीर जरी घातले तरीही चालेल. आणि मिक्सर मधून याची छान अशी प्युरी करून घ्यायची. बघा किती छान हिरवीगार राहिली आहे. आता आपण एक वाटण तयार करतोय. त्याकरता 2 मोठ्या आकाराचे लालबुंद टोमॅटोचे कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर अर्धा इंच आल्याचे तुकडे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि एक 10-12 काजूचे तुकडे मी असे भिजवून घेतलेले आहेत, म्हणजे ते छान वाटले जातात. आणि मिक्सर मध्ये हे चांगलं असं बारीक वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपण लगेच फोडणी करतोय. त्याकरता मी 2 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं आणि साधारण 1 टेबलस्पून इतकं आपल्याला यामध्ये बटर घालायचे. बटरने स्वाद खूप छान येतो आणि नुसतं बटर घातलं तर करपेल, म्हणून तेल आणि बटर मिसळून एकत्रित घालून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि 2 तमालपत्र घातले आणि एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा सुद्धा यामध्ये घालून घेतलेला आहे. आता हा कांदा ना अगदी छान मस्त असा हलकासा रंग बदलेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर जे आपण यामध्ये टोमॅटो, आलं, लसूण आणि काजूच्या पाकळ्या जे वाटून घेतलेलं आहे ना ते सगळं वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे. काजूने ना या ग्रेव्हीला एक छान अशी रिच टेस्ट येते, त्यामुळे असे 10-15 तरी काजूच्या पाकळ्या भिजवून त्या या वाटणामध्ये घालून घ्यायच्या आहेत. भिजवल्या नसतील तर मात्र तशाच वाटल्या तरीही चालेल, पण भिजवल्यामुळे पेस्ट छान अशी फाईन तयार होते. आता हे यामध्ये ना आपण काही मसाले घालणार आहोत. तर मी इथे अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद घालून घेणार आहे. त्याचबरोबर 1 चमचा इतकी आपल्याला धनेपूड घालून घ्यायची आहे. लाल तिखट ना फार घालायचं नाही, कारण आपण सुरुवातीला यामध्ये हिरव्या मिरच्या सुद्धा वापरलेल्या आहेत ना पालकाच्या प्युरेमध्ये, म्हणून जास्त तिखट घालायचं नाही. आता यामध्ये थोडंसं पाणी घातलं मिक्सरच्या भांड्यामधलंच, म्हणजे मसाले ना करपणार नाहीत. आणि आता गॅस अगदी लहान करायचा आणि मंद आचेवरती हे जे आपण वाटण घेतलेलं आहे ना ते सगळं छान असं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. बघा मस्त असं तेल सुटल्यानंतर यामध्ये थोडीशी कसुरी मेथी अशी हातावर चोळून घालून घ्यायची. त्यानंतर कुठल्याही कंपनीचा गरम मसाला किंवा तुमच्याकडे कुठला किचन किंग मसाला असेल तर तो 1 चमचा यामध्ये घालून घ्यायचा आहे. कसुरी मेथीचा स्वाद खूप छान येतो, त्यामुळे असेल तर नक्की घाला, कारण हॉटेलमध्ये तसं घातलं जातं. आता ही जी पालकाची प्युरी करून घेतली आहे ना ती यामध्ये घालून घ्यायची. थोडंसं पाणी सुद्धा मी त्यासोबत घालून घेतलेलं आहे आणि मग हे एकदा चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे.
आता हे आपल्याला चांगलं असं शिजवून घ्यायचं. ऑलरेडी आपण पालक थोडासा शिजवून घेतलेला आहे. असा ब्लांच करून घेतल्यामुळे ना पालकाचा जो उग्र स्मेल असतो तो सुद्धा कमी होतो. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि एकदा ना हे चांगलं हलवून घ्यायचं. कुठलीही पालेभाजी अति प्रमाणात शिजवू नये, त्यामुळे लहान आच करून आपल्याला फक्त 2 मिनिटाचीच याला वाफ घ्यायची आहे. 2 मिनिटांनंतर बघा हलकासा रंग असा बदलल्यासारखा झाला आणि याला एक छान अशी उकळी आलेली आहे. आता आपल्याला फार वेळ ना पालक शिजवायचा नाहीये. आपली ही आता जी पालकाची जी मेन ग्रेव्ही असते की नाही ती तयार झालेली आहे. यामध्ये जर तुम्हाला मशरूम आवडत असेल तर तुम्ही मशरूम घालू शकता, पण मी आज इथे ना यामध्ये पनीर घालणार आहे. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घाला. मशरूम घातलं तरीही चालेल, पण हे पालकाचे 200 ग्रॅमचे मी असे छोटे छोटे क्यूब तयार करून घेतले, ते यामध्ये घातलेले आहेत. आणि पनीर ना बरेच जण काय करतात थोडंसं परतून घालतात, पण तशाने काय होतं कधी कधी चिवट होतो, म्हणून मी न परतताच हे असेच तुकडे घातलेले आहेत. आता याला आणखीन छान असं रिच टेस्ट यावी याकरता हॉटेलमध्ये अमूल फ्रेश क्रीम घालतात, पण मी काय केलं दुधाची जी आपली घरामध्ये साय असते ना ती थोडीशी फेटून घेतली आणि ती घातली. जर तुम्ही कधी घालत नसाल ना तर आवर्जून घाला, थोडी तरी दुधाची साय घाला, अगदी छान म्हणजे खूप सुंदर अशी रिच टेस्ट येते आणि हॉटेलमध्ये तसं घालतात. त्यानंतर आता लहान आच करून पुन्हा आपल्याला फक्त 2 मिनिटाची वाफ घ्यायची. फार वेळ शिजवायचं नाहीये, फक्त पनीर मध्ये ना हे सगळी स्वाद असा छान मिसळला पाहिजे, म्हणून 2 मिनिटं आपण हे शिजवून घेतलं. बघा आपलं हे पालक पनीर ना तयार झालेलं आहे. पण रेस्टॉरंटमध्ये काय करतात याला ना एक छान असा तडका देतात, म्हणजे ते दिसायलाही छान येतं आणि त्याला एक असा छान स्मेल येतो. आता त्याकरता काय करायचं, इथे मी ना साजूक तूप घेतलेलं आहे. तूप किंवा बटर तुम्हाला जे आवडेल ते घ्यायचं. साधारण 1 टेबलस्पून इतकं मी साजूक तूप घेतलेलं आहे, किंवा याऐवजी अमूल बटर सुद्धा चालेल. आता मी गॅस बंद केला. तूप गरम झाल्यानंतर मग यामध्ये काही लसणाचे तुकडे अगदी लहान बारीक चिरून घालायचे. 1 लाल सुकी मिरची घालायची आहे. त्याचबरोबर यामध्ये या पालक पनीरला रंग असा छान तळक्याला यावा याकरता मी थोडंसं काश्मीरी मिरचीचं लाल तिखट घातलं आणि ही अशी चुरचुरीत फोडणी जेव्हा आपण ही भाजी सर्व करतो त्यानंतर यावर अशी घालून घ्यायची आहे, म्हणजे ते दिसायला सुद्धा आकर्षक दिसतं आणि त्याचा ना लसणाचा आणि ह्या लाल सुक्या मिरचीचा फ्लेवर सुद्धा खूप छान येतो. अशी ही रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीरची भाजी पोळी, भाकरी, पराठे, नान कशाबरोबरही खायला खूप छान लागते आणि ज्यांना पालक आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील. तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.